तुमचीच वाट बघत होतो. का काही नवीन आरोप करायचे? नाही, आरोप नाही करायचे, पण आरोपीला ओळखणाऱ्या माणसाचा स्केच मिळाला. कुठं पाहिल्याचं आठवतंय का ते सांगा. हे स्केच तुम्ही नीट काढलेलं नाहीये तो, म्हणजे मला चेहरा नीट ओळखता नाही येते. नाही, मी नाही ओळखत त्याला. ठीक आहे, प्रत्यक्ष ओळख पटवून द्यायलाच बोलवतो आता. साहेब, भले तो नाही म्हणू देत, पण मला वाटतं या माणसाला हा माणूस नक्कीच ओळखत असावा. ठीक आहे, यानं जरी नाही ओळखलं तरी शंतनू इनामदार निश्चितच ओळखत असतील. आपण त्यांच्याकडेच चौकशी करू. तुम्ही जरा याच्यावर लक्ष ठेवा. ओके साहेब. चला. इन्स्पेक्टर साहेब या ना या. नमस्कार. नमस्कार. मी इन्स्पेक्टर कृष्णा गोबरे, मिलिंद गोखल्यांच्या ॲक्सिडेंट केसचं इन्व्हेस्टिगेशन करतोय. अच्छा अच्छा अच्छा. या ना बसा. मी अविनाश, मिलिंदचा धाकटा भाऊ. बसा ना साहेब. गार्गे मॅडम नाही आहेत का? हो आहे ना, घरीच आहे ती. बोलू का? हो. गार्गी, ए गार्गी. साहेब काय घेणार आपण? चहा, कॉफी? नाही, नको. हे बघा आलीच. सॉरी मॅडम, या दिवसात तुम्हाला डिस्टर्ब करतोय. नाही नाही, इट्स ओके. पण कामच तसं महत्वाचं होतं. ठीक आहे मॅडम, तुम्ही यांना ओळखता का? नाही, आम्ही नाही ओळखत. कोण आहे हा? जो तुम्हाला आणि मला फोन करून इन्फॉर्मेशन देत होता. नाही, याला कुठे बघितल्यासारखं नाही वाटत आहे. बाहेर समीर इनामदार भेटले होते, त्यांनाही दाखवलं हे स्केच. हे स्केच पाहून ते घाबरले. नाही नाही, घाबरला नसेल. ॲक्च्युली आमच्यात थोडा वाद झाला म्हणून डिस्टर्ब असेल. आश्चर्य आहे, लग्नाला 8 दिवस नाही झाले आणि भांडण. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, हा त्यांच्या दोघांच्यातला मामला आहे, तेव्हा प्लीज याच्यापेक्षा माझ्या भावाच्या गुन्हेगाराला जर पकडून दिलं तर खूप बरं होईल. या. एक्स्ट्रीमली सॉरी. हे स्केच राहू दे तुमच्याकडे. काही माहिती मिळाली तर जरूर कळव. येतो. गार्गी, काळजी करू नकोस. आणि लक्ष देऊ नको त्याच्याकडे. आणि हे बघ, याच्या पुढे जर पोलीस स्टेशनला जायचं असेल तर मी तुझ्या बरोबर येणार. मला न सांगता कुठेही जायचं नाही. ओके? हे ठेव तुझ्याकडे. समीर हे स्केच पाहून का घाबरला? हाच तर समीरचा ड्रायव्हर नसेल ना? मला माझ्या साईडने इन्व्हेस्टिगेशन करायलाच हवं. तुझ्या लक्षात येतंय का
दिस इज अ मिस्टेक. डॅड मी 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 आत्ताच्या आत्ता लगेच परत पोलीस स्टेशनला जातो आणि त्यांना सगळं खरं सांगून टाकतो. वाटल्यास मी खोटं बोलल्याबद्दल त्यांना सॉरी म्हणून येतो.